पहिलाच बॉल आणि त्यावर चढवला एक जबरदस्त हल्ला. फलंदाजीसाठी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत सुमित डोंगडे. संगम घरत गोलंदाजीसाठी आपल्याला पाहतो वर्चवळे संघाचा खेळाडू. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पारगाव गावातून ज्याने क्रिकेटचा प्रवास सुरू केला आणि तदनंतर जर पाहिलं तर अगदी महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत असताना आखाती देशांपर्यंत देखील हे नाव जाऊन पोहोचलं आणि अगदी या खेळाडूच्या नावावर गाणी देखील येताना पाहायला मिळाली. सुमित डोंगडे मिस्टर 360 म्हणून देखील ओळखले जातात. विशाल जितेकर यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर फलंदाजीसाठी पाटील खाडेकर वल्लभ कसळखंड ही टीम पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला I11 ओवे यांच्यातील ही मॅच सेमीफायनलची मॅच आहे. यात जी टीम जिंकणार आहे सार्थक झारा पनवेल या अर्थातच ज्यामध्ये निलेश परदेशी आणि कंपनी ज्या ही टीममध्ये जर पाहिलं तर कृष्णा सातपुते आपल्याला खेळायला पाहायला मिळतील. विश्वजित ठाकूरच खेळताना पाहायला मिळतील. यावेळेला उसळता बॉल क्या बात आहे. उसळी घेताना बॉल पाहायला मिळाला. पंचांनी मात्र या ठिकाणी अतिरिक्त चेंडू ठरवला जातोय. एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळेल. थोडीशी अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली होती. सुमित डोंगडे यांच्या विरुद्ध खूप एफर्ट्स लावत आहेत संगम या ठिकाणी, कारण या मैदानात गोलंदाजांना बरंचसं काही करावं लागतं. तुम्हाला अचूक टप्प्यावर एक तर ब्लॉक होल, लेन बॉल ऑप्शनच्या बाहेर, परंतु जर का तुमचा चेंडू चुकला टप्पा चुकला तर हा बॉल मात्र मैदानाच्या बाहेर जातो. या ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, पंचांवर त्याचा काही इफेक्ट पडत नाहीये. वाईट बॉल पहा काय अपील या ठिकाणी होताना पाहायला मिळते. हा दबाव कुठेतरी आणण्याचा प्रयत्न. आता हे सर्व खेळाडू एकमेकांचे मित्र आहेत परंतु मैदानाच्या बाहेर. आता मैदानात उतरलेत तर एक दोन्ही टीम जिंकण्यासाठीच प्रयत्न करणार आहेत. या ठिकाणी रायगड प्रीमियर लीगचे आयोजक त्याचबरोबरीने कसळखंड गावचे सरपंच अनिल दादा आपलं देखील हार्दिक असं स्वागत असेल. त्याचबरोबरीने मंगेश वाकडीकर साहेब आपलेही हार्दिक स्वागत आहे. यावेळेला ऑडो बॅटने स्ट्रोकला खेळला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. ज्या ठिकाणी एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. त्याचबरोबर जर पाहिलं तर दत्ता गायकर आपलं देखील हार्दिक असं स्वागत असेल. आणि तयारी सुरू आहे रायगड प्रीमियर लीगची. कसळखंड गावामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच एक संपूर्ण रायगडचं आणि महाराष्ट्राचंही लक्ष असेल, कारण रायगड प्रीमियर लीगचे आता सर्वांना वेध लागलेल. आता वेबसाईट लॉन्च झाली आहे. कुणाकुणाचं सिलेक्शन होणार, कोणत्या टीम कशा असणार, पुढील एक महिना माझ्या मते ह्याच चर्चा रंगतील. और फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न विशाल जितेकर त्या ठिकाणी आणि एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. पहा चांगली गोलंदाजी. मोठ्या फटक्यापासून पहिल्या बॉलवर मोठा फटका आला जरूर, परंतु तदनंतर जर पाहिलं तर या गोलंदाजाने एक वेगळी रणनीती अवलंबली आहे. कारण संगम घरत वर्चवळे गावाचं नाव मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणताना पाहायला मिळतात आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुमित डोंगडे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत आणि क्रिकेटच्या या आदर्श ट्रॉफीच्या फायनलमध्ये जाण्यासाठी उत्सुक असतील. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केला जाईल. अवांतरच्या रूपातील कुठेतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, थोडासा कमी गती टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशेवर नियंत्रण नाही आहे. आणि कदाचित त्यांची ही प्लॅनिंग आहे. आपल्याला जो टप्पा ठेवायचा आहे तो ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर कुठेतरी खेळून ठेवायचं. आतापर्यंत 3ही व्हाईट बॉल आले ते ऑफ स्टंपच्या बाहेर आलेत आणि तीच रणनीती त्यांची असेल. कदाचित वाईट गेला तरी चालेल, परंतु आपल्याला जी लाईन आणि लेंथ आहे ती तिकडेच ठेवायची. कदाचित हे प्लॅनिंग. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु यावेळेला सर्कल भेदला आणि बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ देखील होताना पाहायला मिळेल आणि जाईल चेंडू सीमारेषा पार. नक्कीच मंगेशजी वाकडीकर आम्हाला कळवत आहेत 3 दिवसात 750 खेळाडूंचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता गावागावामध्ये हीच उत्सुकता असेल. कुणी रजिस्ट्रेशन केलं, एक दुसऱ्यांना फोनी होत असेल. व्हॉट्सअपवर देखील त्या चर्चा रंगताना पाहायला मिळतील, कारण प्रीमियर लीग म्हटलं तर एक वेगळा अनुभव असतो. यावेळेला पहा सुमित लोअर फुल टॉस बॉल त्याला दिशा दिली आणि या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. सुमित यांच्या बॅटमधून येतो एक षटकार. क्या बात आहे. आणि ही खासियत आहे, मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतात, अशा पद्धतीने अशा पोझिशनमध्ये स्वतःला आणतात की या बॉलला टोलवण्यात ते मात्र यशस्वी होत आहेत. आणि प्रीमियर लीग म्हटलं तर एक वेगळा अनुभव असतो. ज्या खेळाडूंना आपण एकमेकांच्या विरोधात खेळलो असतो त्यांच्या बरोबरीने खेळण्याची संधी मिळते आपल्याला. एक वेगळं प्रीमियर लीग म्हणजे सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना एकमेकांशी जुळून घ्यावं लागतं. यावेळेला एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. या बॉलवर मात्र संगम घरत यांनी मात केली. सुमित डोंगडे यांच्यावर पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी होते आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यावर धावसंख्या झाली होती 21 धावा. चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 21 पाटील खाडेकर
वल्लभ कसरखंड ही टीम आपल्याला समोर पाहायला मिळते. 21 धावा आणि स्वाभाविक आहे नक्कीच थोडीशी ठसन पाहिजे परंतु मैदानाबाहेर आणि ती चुरस या ठिकाणी पाहायला मिळते. आज पनवेल नगरीमध्ये आदर्श ट्रॉफी आपण पाहतो आहोत. आदर्श मित्रमंडळ, साक्षी एंटरप्राइजेस, रॉयल कळंबोली, संजीवनी मित्रमंडळ, आय डोंट टॉनिक 11 यांच्या संयुक्त विद्यमानाने आदर्श ट्रॉफीचं आयोजन पाहतोय. विशाल जितेकर, आकाश तारेकर, तेजस म्हात्रे हा सर्व मित्रपरिवार. आदर्श टीमला मात्र व्यावसायिक क्रिकेटमध्ये 5 वर्ष आणि तसं पाहिलं तर एकंदरीत 15 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ही स्पर्धा. रोशन येतात गोलंदाजी करण्यासाठी, रोशन म्हात्रे. आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा आता जे रोशन सुमित यांच्यासाठी मात्र आता मैदानात उतरलेत तर एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणूनच असणार आहेत. यावेळेला पहा एक वेगळाच फटका खेळलाय आणि या बॉलला सुमितने कव्हरच्या दिशेने अनोख्या शैलीत पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. सुमित थांबायला तयार नाहीये. त्यांच्याकडे असे काही फटके आहेत की मॅचचं पारडं बदलू शकतात. त्यांना माहिती आहे समोर देखील तेवढीच ताकदवर साईड आहे, ताकदवर टीम आहे, तर त्यांच्या विरुद्ध एक मोठं धावसंख्या उभं करणं गरजेचं आहे. विशालला ते माहिती आहे आणि त्याचबरोबरने सुमित यांना देखील तेच माहिती आहे. ते करण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या थांबायला तयार नाही आहे. 26 5 ओव्हर बाकी आहेत आणि या 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये पाहायचं आहे किती धावसंख्या बनवली जाते. दुसरं षटक मार्गस्थ असताना 5 ओव्हरच्या या मॅचमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रोशन. विविध गटामध्ये खेळली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय. या आक्रमण पुन्हा एकदा, हल्ला पुन्हा एकदा आणि हा हल्ला आहे सुमित ढोंगडे यांचा. आणि बॅटच्या रडारमध्ये बॉल आला, बरोबर पोझिशनमध्ये आले आणि बॅट आणि बॉलचा योग्य संगम झाला आणि या बॉलला भिरकावून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. नाव आहे सुमित ढोंगडे. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला परिचित आहे हा खेळाडू. मध्यंतरी त्याला थोडीशी दुखापत झाली होती, वर्ष एकभर क्रिकेटपासून दूर राहिला आणि अगदी बहरत असताना त्याला दुखापत झाली आणि परंतु तदनंतर जर पाहिलं तर ती त्यांनी भरारी घेतली आहे. पुन्हा एकदा नव्याने सुमित ढोंगडे उभे राहिले आणि एका जिद्दीने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतायत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू थोडासा कट देखील होतोय. वेग थोडासा होता रोशन यांच्या या बॉलमध्ये, कारण मागील बॉलवर आक्रमक झालं तर चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी स्वाभाविक आहे. तोशाने गोलंदाजी स्वाभाविक आहे तेच पाहायला मिळत आहे. सुमित ढोंगडे जरी चांगले फलंदाजी असतील तर मलाही माझ्या गोलंदाजीचं प्रत्यक्ष दाखवायचं आहे. याही वेळेला पहा बॉल तर हवेत जरूर होता, कॅच होऊ शकले नाही. 1 धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला. सुमित आणि विशाल तत्परतेने 2 धावा पूर्ण करतायत. जिंकायची ही मॅच माझ्या टीमला. I11 ओवे टीमच्या विरुद्ध पाटील खाडेकर हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय आणि स्कोर जर पाहिला तर 34 झालाय. दोन्ही खेळाडू खूप जिद्दीने मैदानात उतरलेत. ही मॅच जिंकायची कोणत्या परिस्थितीत. सुमित ढोंगडे एक वाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपात मात्र पुन्हा एकदा 1 रन मिळेल. असाच जर धावसंख्येचा फ्लो पुढे जात राहिला तर 81 धावा व्हायला हरकत नाही आहे. सोमनाथजी, क्रिकेटचं स्वरूप बदललं आहे, कारण गेल्या 7-8 महिन्यापासून आपण सर्वच क्रिकेटपासून दूर होतो आणि सगळ्यांना हाच प्रश्न पडला होता की आगामी 1 वर्षात तरी क्रिकेट सुरू होईल का. परंतु काही बंधनांचं पालन करून याही वेळेला कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. बॉल थोडासा बाजूला गेला. पंकज पाटील त्या ठिकाणी आले होते आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. दुसरी ओव्हर आणि 2 ओव्हर संपल्यानंतर स्कोर जर पाहिला 36 झालाय. एक चांगली धावसंख्या उभारली आहे सुमित ढोंगडे आणि विशाल जितेकर यांच्या माध्यमातून. कुठेतरी विचारविनिमय नक्कीच होईल. आकाश तारेकर त्याचबरोबर ऋषी नाईक आहेत, मोठमोठे खेळाडू याही संघात आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार आहे, कारण ही जोडी कशी फोडायची याच्यासाठी देखील नक्कीच प्रयत्न या ठिकाणी केले जातील. आणि याही स्पर्धेमध्ये आम्ही ते आव्हान केलं होतं की 8 दिवसाची स्पर्धा आहे. प्रेक्षकांना आव्हान केलं होतं आपण घरी बसून मॅच पहा आणि बऱ्याचशा प्रेक्षकांनी सहकार्य केलं देखील आहे, कारण अजून काही दिवस काही महिने असंच क्रिकेट चालेल. क्रिकेट चालू झालं आहे आपल्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थाने पनवेल असेल, उरण असेल, नवी मुंबई असेल, डोंबिवली असेल, भिवंडी असेल, कालापूर असेल, या सर्व बेल्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून काय झालं आहे तर आता ते ग्रामीण क्रिकेट न राहता आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आता गावागावातून घडू लागलेत. आणि ते खूप अभिमानाची गोष्ट आहे की विश्वजित ठाकूरसारखा खेळाडू लॉर्ड स्टेडियमवर क्लाइव्ह लॉईड यांच्या शुभ हस्ते पारितोषिक मिळवतो आणि वर्ल्ड कपच्या फायनल मॅचच्या वेळेला. तर
खूप मोठी उपलब्धी आहे गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर रायगडचे मास्टर माइंड निलेश परदेशी नुसतेच रायगडचे नाही तर आता टेनिस क्रिकेट जगतातील झालेत. यावेळेला एज घेतली जाते, बॉल पाठीमागे जाईल. निलेश परदेशी गोलंदाज म्हणून खूप चांगली कारकीर्द, परंतु टीम मेकर रायगडचा संघ घडवला मी म्हणेल. आणि त्याही अगोदर मी मंगेश वाकडीकर यांचं देखील एक उदाहरण नक्कीच देईल की युके टायगरमध्ये पहिल्यांदा रायगडची टीम संपूर्ण उपलब्ध केली होती तुमच्या माध्यमातून. आणि निलेश यांनी देखील प्रचंड मेहनत त्यासाठी केली आहे. निलेश असतील, विशाल असतील, या सर्वांचंच कौतुक करावं लागेल ज्यांनी ज्यांनी ग्रामीण खेळाडूंना एक संधी दिली व्हाईट बॉल आणि व्यावसायिक संघांमध्ये खेळण्याची संधी दिली, व्यावसायिक स्पर्धांमध्ये उतरण्याची संधी दिली. आणि ते जे एक थोडंसं भय होतं ते कुठेतरी आता बाजूला गेलं आहे. आणि आता आक्रमण केलं जात आहे. विशाल जितेकर आपल्या अनोख्या शैलीमध्ये निलेश परदेशी यांच्यावर आक्रमण करतायत. दोन मास्टर माइंड एकमेकांच्या विरोधात आहेत. पहा निलेश परदेशी यांच्या मनात काय चाललं असेल, मला विशालला रोकायचं आहे. अशाच पद्धतीने त्यांच्या दोघांमधील युद्ध पाहायला मिळतं ज्यावेळेला दोघांच्या टीम एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकतात. आणि आज जर पाहिलं तर पुन्हा एकदा स्वतः दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. दोघांच्याही टीमने अगदी आखाती देशांचा दौरा केलेला आहे. 44 धावा, धावसंख्या मात्र आकार घेतली आहे. चांगला बॉल, वा. एका बॉलवर विशाल सरस होता तर दुसऱ्या बॉलवर निलेश परदेशी आपली चुणूक दाखवताना पाहायला मिळत आहेत. चांगला टप्पा होता. अशा पद्धतीचे चेंडू टाकावे लागतील या खेळपट्टीवर, कारण छोटं मैदान आहे, चांगली खेळपट्टी ठणठणीत आहे. अशा खेळपट्टीवर तुम्हाला असे चेंडू रोखू शकतात. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आकाश तिकडे येत आहेत तोपर्यंत एक धाव घेतली जाते. फार चांगली गोलंदाजी, एक षटकार आला जरूर, परंतु निलेश परदेशी यांनी काही चांगले चेंडू देखील टाकलेत. समोर जर पाहिलं तर विशाल जितेकर आणि सुमित डोंगड्याच्या रूपात खूप चांगलं आव्हान आहे आणि ते खूप चांगली बॅटिंग करतायत. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्या प्रयत्नात मात्र दिशेवर नियंत्रण राहिलं नव्हतं. व्हाईट बॉल घोषित केला जाईल अवांतरच्या रूपात. पहा खूप प्रभावित करणारी गोलंदाजी निलेश परदेशी यांच्याकडून पाहायला मिळते. त्यांचा टप्पा अचूक आहे, दिशेवर थोडंसं नियंत्रण नाही आहे. यावेळेला मात्र आणखीन एक चांगला फटका येताना पाहायला मिळतं. विशाल जितेकर यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार संघाची धावसंख्या मात्र वाढवताना जाताना पाहायला मिळेल. 51 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. पाटील खाडेकर, फलप कसरखंड या संघाच्या माध्यमातून. आणि ही जोडी पार्टनरशिप देखील, सलामी देखील 50 धावांची दिली आहे. अकूट टप्प्याचा बॉल, त्यावर केला जातोय प्रहार आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. 6-6-6-6 षटकार. या पहा वर जर पाहिलं तर या ठिकाणी तीन षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. स्कोर जर पाहिला तर 57 आणि हा धावफलक जर पाहिला तर अशाच पद्धतीने धावजगती राहिली तर 80-85-90 धावा देखील होऊ शकतात आणि तिकडनं मॅचला मात्र खऱ्या अर्थाने रंग चढेल. आणि सुमित डोंगडे आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर विशाल जितेकर, खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत दोघांनी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 21, तदनंतरच्या ओव्हरमध्ये म्हणजे संगम घरत होते त्यांच्या ओव्हरमध्ये 21, रोशन म्हात्रे यांच्या ओव्हरमध्ये 15, निलेश परदेशी यांच्या ओव्हरमध्ये 21 अशा प्रकारच्या रन या ठिकाणी पाहायला मिळाल्या. रन आलेले आहेत, परंतु कर्णधारापुढे हीच समस्या असेल, या दोघांना रोखायचं कसं. कारण जर का रोखलं गेलं नाही, अशीच बॅटिंग होत राहिली तर एक मोठी पंकज उसळता बॉल, त्यावर यावेळेला आहे सुमित डोंगडे आणि खूप चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. अक्षरशः दानादान उडवली प्रतिस्पर्धी संघाची, i11 ओवे संघाच्या या गोलंदाजांची ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत दोघे खेळाडू. मैदानाची भौगोलिक परिस्थिती आहे ती छोटी आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी घेतला जातोय. उसळी घेतलेला बॉल होता, त्यावर हुक केला आणि या हुकला मात्र 6 धावांसाठी पाठवलंय सुमित डोंगडे. आज एक जबरदस्त पारी. याही वेळेला आक्रमण, याही वेळेला हल्ला, जमवलाय 6 धावांचा गल्ला. नाव आहे सुमित डोंगडे. आदर्श ट्रॉफीमध्ये आपल्या फलंदाजीने प्रभावित करणारी बॅटिंग त्यांची पाहायला मिळते. जर धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते आणि ती जाऊन पोहोचते ती
69 धावांवर आणि सुमित आहेत 14 चेंडूमध्ये 44 धावांवर बॅटिंग करतायत. क्रिकेट रसिकांच्या नजरा या मॅचवर जरूर असणार आहेत. आज हे खूप कमी वेळा चित्र पाहायला मिळतं. आकाश एका टीममध्ये सुमित, दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. सुमित बॅटिंग जरूर करतात, आकाश बाकी आहेत. विशाल एका टीममध्ये, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता विश्वजित एका टीममध्ये आहेत. आणि यावेळेला अधिक वेगात या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय, परंतु आणि रिव्ह्यू पहा, खूप महत्वाची आहे ती विकेट. एक मोठी पार्टनरशिप, म्हणजे 69 धावांची जी पार्टनरशिप आहे ना, या आदर्श ट्रॉफी मधील सर्वात मोठी पार्टनरशिप करण्याचा मान या मॅच मध्ये विशाल जितेकर आणि सुमित डोंगडे यांना जातोय. एक जबरदस्त पारी त्यांनी या ठिकाणी खेळली आहे. मेरिटवर बॉल खेळले, बॅटच्या रडारमध्ये आलेले बॉल भिरकावून दिले आणि आता लेग बिफोर विकेट म्हणजे LBW साठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. आणि बाद होऊन माघारी परत आहेत सुमित डोंगडे. नाराज असतील, परंतु त्या 44 धावांची एक जबरदस्त पारी सुमित यासाठीच मैदानात येतात. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी हे वैशिष्ट्य आहे सुमित डोंगडे यांचं. आणि क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करणारी खेळी पाहायला मिळाली. 44 धावांची एक जबरदस्त खेळी सुमित डोंगडे यांनी या ठिकाणी सादर केली आहे. अशफाक शेख बॅटिंगसाठी येतील, कारण पहिला दिवस उद्घाटन ज्यावेळेला स्पर्धेचं अरमान ज्यांनी पहिला दिवस गाजवला होता आणि अर्धशतक झळकावलं होतं पहिल्याच दिवशी. अरमान शेख बॅटिंगसाठी येतील. लेदर बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे, परंतु आदर्श ट्रॉफीचा पहिला दिवस याच अरमान शेख यांनी